माहेरचं सांगितलं थोडंसं माहिती राधिकानं. तसंच आज इकडचं जे आहे होम टूर करून देणार आहे आपल्याला राधिका. माहेरचा होम टूर. नमस्कार. नमस्कार. तर आई आहे आणि काकू पण आहे इकडं. काय चालू आहे? आता बसलो काम करू. कामं केले का? इकडे काय केलेलं आहे? कशाच तयार चालू आहे सर्व? ते भाजी करायची. कशाची? भाजी. कशाची भाजी करायची? होळीची डाळ. उठ नाही का? होळीची डाळ भाजी. घोडीची भाजी करायची आहे. आणि आज आहे मदर्स डे. तर सर्वांना आईला मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. काकूला पण. काकू पण आहे. असं सर्व म्हणजे आजचा दिवस खास असते. एक मदर्स डे असते, आईचा दिवस असते त्याच्या निमित्त. आणि इकडंच जोडीचं काय चालू? इकडे काय करू दोघं जण? खेळत आहे का? आणखी आता इकडं राधिका गेलेली आहे माहेरला. हो ना, सगळे काम करायला लागू राहिले. लय फरक पडून झालं मग ती होती तर. हो. स्वयंपाक धुणं करे, नाश्त्याला करे, सगळंच. आता किती दिवस झाले तिला जाऊन? झाले 4 दिवस. शुक्रवार, शनिवार, रविवार असं 4 दिवस झाले जवळपास. आणखी आता तिला आज जायचं आहे आणायला. ॲक्च्युली आज तर नाही येणार, ते उद्याला येणार आहे असं म्हणणं आहे तिचं. जवळपास 5-6 दिवस होतात. आज चालू होतं तिचं की 8 दिवस राहायचं आणि आपलं चालू होतं 4 दिवस. पण 4 दिवस नाही आणि 8 दिवस नाही, 5-6 दिवस झालेले आहे. होणार आहे पूर्ण. आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, राधिका दिसणार आहे, तिच्या घरचे दिसणार आहे सर्व माहेरचे राधिकाच्या. आणि सर्व जे काही आहे आजच्या व्हिडिओमध्ये विशेष राहणार आहे, कारण आज आहे राधिकाचा वाढदिवस. म्हणजे त्यासाठीच आता स्पेशल तर खरं तर आजचं. आणि जो वाढदिवसाचा व्हिडिओ आहे तो उद्याला बघायला भेटणार आहे तुम्हाला. आणि कालच्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं? काल रोट्यावर गेले होते ना आई? कसा झाला रोट्याचा कार्यक्रम? चांगला झाला होता. ॲक्च्युली काम होतं मला त्याच्यामुळे काही जाणं झालं नाही. आणि कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण, राधिकानं माहेर पण दाखवलेलं आहे. माहेरच्या सोबतचा जो पहिला व्हिडिओ होता तिकडचा तिनं घेतलेला आहे, ते पण आपल्या व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे कालच. राधिकाचे माहेर म्हणून मस्त. हो, खूप ऊन होत आहे. उन्हात नाही जात आहे. जात आहे त्यात थोडंसं जाईल व्यवस्थित हळूहळू. जास्त दूर नाही आहे. नाश्ता वगैरे झालेलाच आहे. जेवण वगैरे करायचंच आहे आता. मग जायचं का आणायला? आणायचं हो. कारण आईला काही इकडे करमत नाही आहे की आणावंच लागते. हो ना, खूप अडचण येत आहे ना. आता एक तर काल राधिका घरी नव्हती, आई पण नव्हती, दोघी पण नव्हत्या घरी. ती माहेरला चालली होती, आई रोट्यावर चालली होती. दिवसभर कोणीच नव्हतं असं आहे. आणि इकडे चालूच आहे लहान मुलाच्या मस्ती. काकू या इकडं. जायचं मग राधिकाला आणायला? हो का? चला मित्रांनो, जायचं आहे. आणि लवकर होत आहे, लोक आणायचं आहे. पण आज तर नाही होणार, उद्यालाच यावं लागणार आहे. आजचा दिवस तिकडंच मुक्काम राहणार आहे आणि तिकडचाच व्हिडिओ राहणार आहे. तिकडं दिसणारच आपल्याला नेमकं काय आहे काय नाही. तर मित्रांनो, फायनली इथं आलेलं आहे सासरवाडीतनी. आणि इकडं पाहिलं असेल राधिका खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ॲक्च्युली माझ्यासोबत, कारण कालच्या व्हिडिओमध्ये तसे दिसलेले होते राधिका, कारण तिनंच शूट घेतलेला इकडचा. मामा पण आहे तिकडं. बरेच जणांची कमेंट्स होती राधिकाच्याकडचा शूट दाखवून थोडा. हो. आणि आवाज पण खूप वाढला होता कालच्या व्हिडिओमध्ये. खरंच ना, तब्येत बिघडली त्यामुळे. आज थोडीशी ताप आहे, झालं होतं थोडंसं त्याच्यामुळेच. आता जेव्हा म्हणजे पाहुणचार वगैरे करायचा आणि संध्याकाळी सरप्राईज. हो, तेच आहे. काय आहे सरप्राईज तर पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे ते. कारण आज आहे वाढदिवस राधिकाचा. बर्थडेचं सेलिब्रेट करायचं ते कार्यक्रम होणारच आहे पूर्ण वाढदिवसाचा, केकचा. पण ते संध्याकाळचा आहे आणि आपला व्हिडिओ थोडा लवकर पडतो, त्याच्यामुळे हे जो आहे कार्यक्रम तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बरेच जण सर्वजण आहेत इकडं. देव तिकडे गेली.
हो. दिवा जास्त बाहेर झालाय आई झोपलेली तिकडे आहे? तिकडे आई तिकडे झोपेल असेल. ते जेवण इकडं वगैरे ताट वाटते. ओम पण आहे, हे आपलं ओम भाऊ सॉरी, आणि रवी पण आहे इकडं. भाऊ म्हटलं नाही तरी चालते. हो चालते ना. तुमच्यापेक्षा लहान आहे ना. हो हा तुम्ही त्याला ओमच नाही पण एक राधिकापेक्षा मोठा आहे ना, त्याच्यामुळं मान द्यावं लागतं थोडंसं असं असते. आणि चांगलं असते बोलणं पण. आणि रवी पहिल्यांदा दिसत आपल्या व्हिडिओमध्ये. मग रवी कोण म्हटलं तर मामाचा मुलगा. मामाचा मुलगा, राधिकाचा मामभाऊ हो आहे सर्व. आणि जर राधिकाचं मामाचं जे गाव आहे ते पण इथलंच आहे. हा आईचं पण माहेर इथंच आहे. आणखी असं चालू आहे. हो. सर्वांची ओळख करून दिलीच आपण सर्वांना. आता इथं पावनचार वगैरे ताट वाढलेले आहेत सर्व ना. मस्तपैकी जेवण करायचं आता. आणि सासरवाडीतला जो आहे पाहुणचार, रसाचा पाहुणचार, पहिली राधिकाची रस आहे. माहेरची रस आहे, म्हणजे रस आहे. माझी सासरवाडीतली पहिली रस आहे. माहेरचं सांगितलं थोडंसं माहिती राधिकानं. तसंच आज इकडचं जे आहे होम टूर करून देणार आहे आपल्याला राधिका. माहेरचा होम टूर थोडं सांगशील सर्व काय काय तर माहेरबद्दल विशेष. हां विशेष म्हणजे सर्वांचे आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता आमची ही पहिली बेडरूम आणि इथं किचन आहे. आणि याच्या वरती आहेत 2-3 रूम. आणखी इथं पण आहे एक रूम. आणि समोर दुकान आहे. 2-3 सोडून दुकान आहेत समोर. अशा प्रकारे इकडचं घर आहे माझं. आणखी इकडं जर पाहतो म्हटलं, चक्की पण आहे इकडे. हा चक्की पण आहे इकडं. चक्की आहे मस्त, खूप सारी जागा आहे मोकळी. जसं मोकळी वरती पण रूम आहेत दोन, हो 2-3 रूम आहेत. हा वरचं पण वेगळं आहे. आणि सर्व जे आहे इकडं पण ते काकू राहतात हो ना, जागा यांचीच आहे, हो राहतात इकडं घर वगैरे. हा. आणि सर्व वरती जे आहे तर बाकीचं जे आहे वरती जे राहतात ते फक्त आराम करण्यासाठी वेगळा रूम काढलाय वरच्या. हो दुकानचं पण सांगितलेलंच आहे. दुकान कशाचं आहे पण धान्य भंडार. धान्य भंडाराचं दुकान आहे हम्म. सर्व. आणि ते खूप सारं तसं सांगण्याजोगतं. हो. आणखी अभि तर नाहीच आहे आज, अभि अभि तर तिकडेच तिकडे. आहे, जॉब लागलेला त्याला. हो स्पंदनचं आहे, स्पंदन ट्रस्ट म्हणून आहे बँक, हम्म. तिचं हिशोबान चालू राहते ना मी. असं आहे. मग देव झोपलेले आहे का? हो ते झोपले. किती ॲक्टिव्ह आहे ती. हो. आज तुम्ही आले म्हणून बोलत नाही, नाही तर खूप बोलते ती. तिचं चालूच राहते. दीदी आपण व्हिडिओ बनवणं, दीदी असं करून ना, दीदी तसं करून. मस्त देवचे मस्त व्हिडिओ काढलेले आहेत हो छानपैकी. डान्स खूप हो. आणि खूप हे आहे, माझ्या active आहे मनानेच ती. करते म्हणते, मी सांगते तसं. एकदम भारी. आणखी बरंचसं आहे सांगण्याजोगतं व्हिडिओमध्ये. आणि जसं की पाहिलं असेल 4 दिवस झाले आज राधिकाला इथे. 4 दिवस तिला 8 दिवस थांबू द्यायचं होतं. हो का? 8 दिवस थोडे असते, 4-5 दिवस. 4-5 दिवस पण मन भरलं नाही का आणखी? नाही राहिल्यासारखं नाही वाटत. नाही. किती दिवस आणखी? 8 दिवस. तसं काही नसते 8 दिवस 4 दिवस. 4 दिवस राहिलं तरी तेच असते, आणि 8-15 दिवस राहिलं तर तेच असते. पुन्हा तब्येत खराब झाली होती तुमची अचानक. पाणी बदल पडलं होतं. पाण्याचा फरक पडला होता. आणि थोडंसं ताप सर्दी खोकला आलेलं होतं तिला. त्याच्यामुळेच म्हटलं नेमकं काय झालं काय नाही. खराब होतं. भेट पण होते, आणखीन तिकडे जाणं पण होते. आईला पण खूप चालू होतं, कंटिन्यू काम करायला लागत होतं. जसं की घरचं काम झालं थोडंसं, आणखी टिफिनचा प्रॉब्लेम होता, हां त्याच्यामुळे कुठं पण द्यावंच लागतं ना ते. दोघे जणी असले की व्यवस्थित होते सगळे त्रास होत नाही. मदत होते आईला पण. हो असं आहे बाकीचं. आणि तिकडं पण रूम आहे बाहेर कंटिन्यू, खूप मोठी जागा आहे हो. है ना.
पूर्ण असं खुलं आहे आणि वरचं आहे तेव्हा पायऱ्यानं जाऊन तिकडे 2-3 रूम काढलेले आहे. आणि हे जे आहे ते थोडंसं गाय वगैरे बांधतात, तिथे गाय होते तिथं कोठा वगैरे मस्त. ते आता गाय देऊन दिली आणि इकडे चक्की वगैरे पण आहे छानशी. म्हणजे ॲक्च्युअली कसं आहे, राधिका होती तिथपर्यंत गाय होती, म्हणजे राधिकाला हां दूध वगैरे पिण्यासाठी. तसं काय पण नंतर वागवण्याचा त्रास होता ॲक्च्युली. आणि कुठे दिली ते आश्रमला. आश्रमात देऊन दिली. तर असा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ. आणि सर्व जे आहे राधिकाच्या माहेरचं पाहिलं असेल तुम्ही इकडचं, यामध्ये बरंचसं माहिती सांगितलेलं आपण. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.